ज्यांच्यामुळे दिसले मंदिरांना कळस आणि दारात उमलली तुळस. राजे तुम्ही होता म्हणून राहिलं सुहासिनींचं कपाळ आणि दिसली हिंदवी स्वराज्याची सकाळ. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जाऊया सिंधुदुर्गाची बोली भाषा मालवणी आणि मालवणी समालोचन केंद्रावर असून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. पहिलो सेमीफायनलचो सामनो लाखाचे 12,000 करणारो सामनो. स्ट्रायकिंग एंडला घुंगरू गौरेश नागवेकर. पहिलो चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर घुंगरूच्या बॅटमधनं मोठो फटको. पावळेचा पाणी पास्टाक करणारो लांबलचक षटकार. थँक्यू डीजे. जे रसिक प्रेक्षक लाईनला या ठिकाणी समोर आहेत, जे रसिक प्रेक्षक लाईनच्या समोर बसले, पहिलो चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र गौरेशच्या बॅटमधनं मोठो फटको बघूक मिळालो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुरेश मांजरेकर. सुरेशच्या नाकार मारलेला मुटको पहिल्या चेंडूर. षटकारी दुसरा चेंडू आडव्या बॅटने मोठो फटको खेळण्याचा झालेला प्रयत्न. डीप स्क्वेअर रिजन मध्ये नो मॅच लँड मध्ये चेंडूचा प्रवास. पहिल्या प्रयत्नानंतर राकेश डीप मधनं चेंडूवर इलो. चेंडू गॅदर केल्यान अपाली पर्यंत थ्रो पोचतो. पुनाजी पर्यंत थ्रो पोचतलो तोपर्यंत मात्र दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये येली. 2 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 8 धावा. आटक्याच्या पेटार जाऊन पोचतलो धावफलक. पहिल्या षटकापासून हल्ला बोल करायचो इरादो. षटके पुढचो चेंडू लोअर फुल टॉस चेंडू स्टेट डाऊनचा फटको आपणा भोग मिळालो. यावेळी मात्र विठोबा स्क्रीनवर इलो. सुरेख पद्धतीचा क्षेत्ररक्षण आपणा भोग मिळाला. ज्या चेंडूवर निश्चितपणे 4 धावांची मोहर लागली असती त्या चेंडूवर फक्त दुहेरी धाव निघाली. 2 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 10 धावा धावफलकार. पहिल्या चेंडूपासून हल्ला बोल करायचं होतो इरादो आणि त्याच इराद्यात मात्र गौरेश नागवेकर उर्फ घुंगरू मैदानामध्ये घुंगरू वाजवताना दिसता. षटकारी पुढचो चेंडू यावेळी मात्र घुंगरूच्या बॅटमधनं चेंडू हवेत डीप मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू गेलो आखंड्या पार गडग्या पार. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक आणि षटकारांशी सांघिक धावसंख्या जाऊन पोचली असा 16 धावा. ओव्हरसीज खेळाडू गौरेश नागवेकर मोठमोठ्या स्पर्धांचो हिरो आज या मैदानामध्ये आग खाऊन इंगळे वागताना दिसता. षटकाती पुढचो चेंडू परत एकदा घुंगरूच्या बॅटमधनं चेंडू हवेत. यावेळी मात्र निश्चितपणे डेड बॉल असेल. विद्युत तारेला चेंडू या ठिकाणी लागलाय. इलेक्ट्रिक तारला स्पर्श झालो योगेश. नाहीतर घुंगरूची डोक्याची घंटा मैदानामध्ये वाजली होती. क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूच्या खाली इलो असतो. आणि यावेळी मात्र मैदानामध्ये दैव बलत्तर होता घुंगरूचा. परिणामी मात्र डेड चेंडू घोषित केलो गेलो. सांघिक धावसंख्या पोचली असा 16 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. षटकाती 5वो चेंडू टप्पो पडल्यानंतर उसळी घेणारो चेंडू फलंदाज घुंगरूक बीट करणारो चेंडू बघूक मिळालो. आणि 5 चेंडूच्या सांगते अखेरीस सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली 16 धावा. पंचांचो इशारो आमच्यापर्यंत पोहोचलो. 1 बाउन्सो. षटकाची सांगता करणाऱ्या अंतरिम चेंडूवर इनसाइड आउटचो देखडो फटको आणि चेंडू थेट समालोचन कक्षामध्ये जाऊन पोहोचलो षटकारासाठी 6 धावांसाठी. आणि या 6 धावे बिनबाद 22. एका षटकाचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकार 22. पहिल्याच षटकामध्ये निश्चितपणे समोरच्या संघाचे फौ कुटुक घेतल्यानं फलंदाज घुंगरून मात्र दुसऱ्या षटकामध्ये रोध लावचो असतलो इरादो आणि त्याच इराद्यान मात्र गोलंदाजी मार्कवर ओव्हरसीज खेळाडू
आरवली गावचं सुपुत्र आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सुरेख कामगिरी करत फलंदाजी असंदे गोलंदाजी असंदे दोनही क्षेत्रात ज्यांनी सुरेख कामगिरी केल्यानं तोच विनय जाधव. पहिलो चेंडू हलक्यात चेंडू स्टिअर करण्याचा झालेलो प्रयत्न फलंदाज यावेळी आपण भूक मिळालो सौरभ साळगावकर. एकेरी धाव आणि एक या धाव संख्येन स्ट्राईक रोटेट केली गेली. सुरेख क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये बघूक मिळता. चांगल्या चेंडूक सन्मान द्यायचो, खराब चेंडूवर प्रहार करायचो यो इरादो आणि ह्याच इराद्यान मात्र ही सलामीची जोडी मैदानामध्ये 23 धाव फलकार. गोलंदाजी मार्कवर परत एकदा विनय. षटकातील दुसरा चेंडू स्विच हिट करण्यासाठी झालेलो प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण करता यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची झाली सांगता, पोलंड चेंडूची झाली असं सांगता. स्विच हिट ज्याका मालवणीत म्हटला जाता मराच्या ढोराक चराचे वडी अशा पद्धतीचा फटको खेळण्याचा झालेलो प्रयत्न. निर्धाव चेंडूची झाली सांगता. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलेलो फटको आपण बघूक मिळालो. तन्मय पडवळ छोट्या चणीचा खेळाडू स्क्रीनवर इलो. रनआउटची संधी पंचांकडे अपील केला गेला आणि यावेळी मात्र पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि ज्या ठिकाणी फक्त दुहेरी धाव होते त्या ठिकाणी मात्र फलंदाज तिहेरी धाव पूर्ण करताना दिसले. 3 या धाव संख्येन सांघिक धाव संख्या 3 ने वधारली गेली. 26 धाव फलकार. षटकातील पुढचा चेंडू सौरभ यावेळी मात्र शॉर्ट पुलचा फटको. क्षेत्ररक्षक गोट्या काळसेकर स्क्रीनवर इलो. सुरेख पद्धतीचा क्षेत्ररक्षण बघूक मिळाला. ज्या ठिकाणी 4 धावा निघाले असते त्या ठिकाणी मात्र गोट्या काळसेकरची सुरेख क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षण निश्चितपणाने 2 धावा वाचवताना दिसला. 2 या धाव संख्येन 4 चेंडूंचा खेळ झालो असा समाप्त. सांघिक धाव संख्या 28. षटकातील 5वा चेंडू शॉर्ट पुल करण्यासाठी झालेलो प्रयत्न. शॉर्ट पुलचा फटको राकेश सारंग स्क्रीनवर. जोपर्यंत डीप मधनं क्षेत्ररक्षण होता चेंडू गॅदर केलो. चेंडूची फेकी विनय जाधव पर्यंत झाली. तोपर्यंत एकेरी धाव, 1 या धाव संख्येन 29 धाव संख्या धाव फलकार. 5 चेंडूंचा खेळ झाला असं समाप्त. षटकाची सांगता करणारो आणि या मालवणी भाषेत सांगूचा झाला तर भैरवी काढणारो चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय जाधव. गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात सुरेख कामगिरी करत आपला नाव पूर्ण प्रेक्षक वर्गात आदरान घेऊक लावणारो विनय जाधव. यावेळी मात्र ऑनसाइडच्या दिशेने घुंगरूचा फटको. पुन्हा एकदा राकेश स्क्रीनवर इलो. प्रयत्न पहिल्या प्रयत्नात चॅलेंजिंग आउटफील्डमुळे चेंडून काटो बदलल्यात. तोपर्यंत मात्र 2 धावा झाले पूर्ण. दुहेरी धावेनिशी मात्र षटकाची झाली असं सांगता 2 षटकांचा खेळ पडता माघारी. सांघिक धाव संख्या 2 षटकांच्या सांगते अखेरीस बिनबाद 31. राजाराम वॉरियर्स संघ सुरेख फलंदाजी सुरेख गोलंदाजी या संघाकडे असा आणि या संघाक सुरुंग लावण्याची जबाबदारी विजय उपादांडा संघाच्या बाजून आणि विजय उपादांडा संघाचो संपूर्ण स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असतो सज्ज दर्शन नवार. ज्या दर्शन नवारकडे स्विंग, त्या दर्शन नवारकडे वेग आणि त्याच वेगाचो त्याच स्विंगचो वापर मैदानामध्ये करतो काय दर्शन. तिसऱ्या षटकाक होता प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दर्शन. स्ट्रायकिंग एंडला सौरभ. षटकातील पहिलो चेंडू स्क्वेअर कटचो देखणो फटको. क्षेत्ररक्षक चेंडूवर येता चेंडू गॅदर करता चेंडूची फेकी करता पॉइंटच्या दिशेने विनय जाधव स्क्रीनवर इलो. फक्त एकेरी धाव, 1 या धाव संख्येन सांघिक धाव संख्या 32 धाव फलकार.
दर्शन नवार वर्सेस घुंगरू. षटकातील दुसरं चेंडू. यावेळी मात्र चेंडू असा हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन चेंडू पडतलो. निश्चितपणाने ज्या माशासाठी जाळा रचला गेला त्या जाळ्यात मात्र गौरेश नाव घुंगरूने आमंत्रण हसत हसत स्वीकारल्यान घुंगरूच्या नावाचा लागला कलाम. घुंगरूची वर्णी लागली डकआउटच्या दिशेन, रावणेच्या दिशेन. यस डीजे. थँक्यू. थँक्यू. दुसरा सेमीफायनलचा टॉस, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर दुसरा सेमीफायनलचा टॉस आमच्या मान्यवर कक्षासमोर होईल. दर्शन नवारच्या या सुंदर गोलंदाजीसाठी संघाचे संघ मालक जयेश, वैभव नवार. मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात भुकार वाक निवडेल आणि त्याचबरोबर मालवण देवबाग टेनिस क्रिकेटच्या ऐतिहासिक पुस्तकातील सोनेरी पान दर्शन बांदेकर वर्सेस दर्शन नवार ही लढत असेल. कोणाचा दर्शन कोणा घोताला येणारी वेळ येणार काळ ठरवतलो. दर्शन वर्सेस दर्शन. मोठो फटको दर्शनच्या बॅट बंद डीप मिड विकेटच्या कपड्यावरसून चेंडू गेलो आकांड्या पार, गडग्या पार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात भुकार वाक मालवण देवबाग इतिहास टेनिस क्रिकेटच्या ऐतिहासिक पुस्तकातील सोनेरी पान हे दर्शन बांदेकरनं दाखवून दिलं पहिल्या चेंडूवर. 38 धावा योगेश धाव फलकार आपण भोग मिळाले पहिल्या चेंडूवर. याच्या आदल्या चेंडूवर फलंदाज गौरेश मैदानाच्या बाहेर, त्यानंतर दर्शन आणि दर्शनच्या बॅट मधनं मोठो फटको लांबलचक षटकारासाठी 38 धावा धाव फलकार. दर्शन वर्सेस दर्शन हे युद्ध चालू झालं आता मैदानावर. पायावरील चेंडू हलक्या हाताला खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट खेळणं वेगानं राकेश सारंग आलाय, पोचलाय, परतीची फेक करेल तोपर्यंत एक या धावसंख्येवर धंद्याचा मानावे लागेल. ती मात्र फलंदाज दर्शन बांदेकरला. एकेरी धावेन 39 धावा धाव फलकार. ज्या कामासाठी दर्शनला मैदानामध्ये आणला होता त्या काम दर्शनने केल्यान आणि दुसरं दर्शन मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आपण बघूक मिळालो. षटकातील पुढचा चेंडू, मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न, टॉप आहे चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात, दुसऱ्या प्रयत्नात, तिसऱ्या प्रयत्नात मात्र झेल पकडलो गेलो आणि विजय स्पोर्ट्स बावासा. जर ह्यो आबान झेल सुटलो असतो तर दर्शन निश्चितपणे घराकडे जाऊन आबाक बऱ्याच काहीतरी सुनायतलो होतो. मात्र दुसऱ्या गड्याचा झाला पतन. सांघिक धावसंख्या धाव फलकार 39. जे आंब्याच्या खाली रसिक प्रेक्षक बसले, तुमच्यामुळे ही स्पर्धेचं शोभा या ठिकाणी वाढत आहे. आपलं थोडं दूर बसा, पाय सोडून रशेच्या आतमध्ये बसला. टर्निंग मॅच आहे, कुशल मॅच आहे, सेमीफायनलचे सामने आहेत आणि दोन तगडे क्रिकेट संघ खेळतात. आता मात्र जर कुठेतरी झेल आला, क्षेत्ररक्षकानं उडी घेतली, आपल्यावर क्षेत्ररक्षकाने दुखापत नाही होणार याची काळजी घ्या आणि तुमच्या या सर्वांच्या सहकार्यामुळे ही सुंदर स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहे. आंब्याखाली जे प्रेक्षक बसले सगळ्यांनी आपलं जीव सांभाळून राहा, कारण एखादं क्षेत्ररक्षक जर उडी घेतल्यान आणि तुमच्यावर जर पडलो तर त्याका मंडळ जबाबदार राहायचा नाही. त्यांच्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी आपण घेऊची असा. कारण मालवणीत एक म्हण असा, ज्याचो जीव तगडो तो खातलो गावठी कोंबडो. जर कोंबडो खाऊचो असा, आपलो जीव तगडो ठेवचो असा तर आपलो जीव वाचवचो असा. षटकातील पुढचा चेंडू, मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न, चेंडू हवेत, उडालेलो कारंजो, गोट्या काळसेकर चेंडूच्या खाली लागलेला कलाम इल्याबरोबर मात्र फलंदाज लतेश यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने
स्टार अक्षयाला मैदानावर एकापेक्षा एक रती मारती आहे जयेश राजाराम वॉरियर्स. गोपाळ भट्टाचे आज सावंतवाडीमध्ये खेळतोय गोपाळ. सहकार्यानं त्यानं पाठवलंय. अक्षय घाटवळ स्टार अक्षय या नावा जाणारा एका बाजूनं केरवाडीचा स्टार तर दुसऱ्या बाजूनं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर आपण बघू. 3 षटकांचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकात स्थिरावली गेली असा 39 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये पावलं टाकताना दिसता अक्षय घाटवळ. गोलंदाजी मार्कवर मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सज्ज झालाय रफ्तार का सौदागर. आपण जो पाहतोय वेगानं गोलंदाजी करणारा या स्पर्धेमध्ये जण आपला दबदबा चालू ठेवलाय तो अष्टपैलू कामगिरी करणारा विनय जाधव सज्ज झालाय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. दर्शन नवारसाठी 200 रुपयाचा पारितोषिक सन्मान्य वैभव नवार यांच्याकडनं येता. संघाचे मालक आहेत आज खुश होशील भरपूर दर्शन नवारवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय जाधव. स्ट्रायकिंग एंडला दर्शन बांदेकर. दर्शनच्या बॅट बंद मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न यावेळी मात्र निश्चितपणे पहिल्या प्रयत्नात दर्शन बीट झालो. दुसऱ्या प्रयत्नात फलंदाज क्षेत्ररक्षक सुद्धा बीट. यष्टीरक्षक त्रेचाळीस धावा आणि या 43 धावानिशी निश्चितपणाने एका बाजूक अक्षय घाटवळ आणि दुसऱ्या बाजूक दर्शन बांदेकर ही जोडी. सुरेख चेंडू होतो खोलवर टप्प्याचा चेंडू. दर्शन बांदेकरला बीट करणारो चेंडू आपण बघूक मिळालो. षटकारी पुढचो चेंडू यावेळी मात्र ऑनसाइडच्या दिशेने फटको. गोट्या काळसेकर झप करून चेंडूवर येतलो. चेंडू गॅदर करता चेंडूची फेकी करता तोपर्यंत मात्र एकेरी धावसंख्येची पावला दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसली. दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये इली. 2 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 45 धावा धावफलकार. स्ट्रायकिंग एंडला दर्शन बांदेकर. संपूर्ण महाराष्ट्रात पडलेला गोड स्वप्न म्हणजे आपला कोकण आणि या कोकणात पडलेला गोड स्वप्न म्हणजे आपलं सिंधुदुर्ग जिल्हो आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोड पडलेला स्वप्न म्हणजे आपला मालवण आणि या मालवणात पडलेला गोड स्वप्न म्हणजे आपला देवबाग आणि या देवबागला पडलेला गोड स्वप्न दर्शन बांदेकर. तोच दर्शन बांदेकर मैदानामध्ये. दर्शनचा बॅट बंद मोठो फटको यावेळी मात्र तन्मय पडवळ छोट्या चणीचो खेळाडू स्क्रीनवर इलो. सुरेख पदतालित्य दाखवल्यान चेंडू गॅदर केल्यान फक्त एकेरी धाव मिळाली. एक या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 46 धावा धावफलकार. 3 चेंडूंचा खेळ झालो असा समाप्त. स्ट्रायकिंग एंडला अक्षय घाटवळ. हम हे सीधे साधे अक्षय योगेश सगळ्यांका माहित असा मात्र ह्यो अक्षय थोडस वेगळो असा. याच्या मनात काय आणि याच्या बॅटीत काय या कोणाकच समाधान नाही. तोच अक्षय घाटवळ. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय जाधव. स्क्वेअर कट करण्यासाठी झालेलो प्रयत्न यावेळी मात्र सुरेख चेंडू. पंचांचे दोनही हात झाले समांतर. चेंडू बघूक मिळालो अवांतर. मालवणीत ज्या चेंडूचा वर्णन केला जाता बघता भजी मागता वडे समुद्राक मासो तडीक मॉल अशा पद्धतीचा चेंडू. अतिरिक्त एक धाव देऊन गेलो आणि या अतिरिक्त एका धावेन सांघिक धावसंख्या 47 धावा धावफलकार. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. गोलंदाज विनयचे यावेळी मात्र अक्षयच्या बॅट मधनं मोठो फटको डीप मिड विकेटच्या कपळावर सोन चेंडू गेलो आकांड्या पार गडग्या पार पावळेचा पाणी पाच टाक टांगा पलटी घोडे परार. त्रेपन्न धावा सांघिक अर्धशतक धावफलकार लागताना दिसता. 4 चेंडूंचा खेळ चालू असा समाप्त. अक्षयने सुरुवात केली असा मैदानामध्ये. षटकारी पुढचा चेंडू परत एकदा अक्षयच्या बॅट मधनं चेंडू असा हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. दोनही क्षेत्ररक्षकांका हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलो सीमा रेषा पार. अक्षय
अक्षय घाटुळाने समोरच्या संघाचे फौकुटुक घेतले असत. षटकातील पुढचा चेंडू परत एकदा शॉर्ट टर्म पूल आणि पूल या मैदानावर सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल अक्षयच्या बॅट मधनं निघालेलो सलग तिसरो षटकार. एक वेळ वाटला होता तो मागासलो पाठसून इलो तो पोटभर जैलो. पासष्ट धाव फलकार. अक्षयच्या बॅट मधनं 3 लांबलचक षटकार निघाले. खणखणीत षटकार, ताकदवान षटकार आणि ही ताकद असा आमच्या रापणीची ताकद. तीच रापणीची ताकद अक्षयने मैदानामध्ये दाखवले. शेवटच्या षटकात प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आबा. पहिलो चेंडू मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न, पंचांकडे केलेला अपील. यावेळी मात्र पंचांचा इशारो येणं असतलो बाकी. आणि सुरेख गोलंदाजी, गोलंदाज आबाची आपणाक भूक मिळाली. कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज दर्शन बांदेकरची खेळी झाली समाप्त. स्लॉक ओव्हर मधल्या पहिल्याच चेंडूवर फलंदाज दर्शन बांदेकर मैदानाच्या बाहेर डकआउटच्या दिशेने. न्यू बॅटर मैदानामध्ये पावला टाकताना दिसता. जिसकी सूरत है खूबसूरत को दाजी धुरत. मैदानामध्ये पावला टाकताना अजून एक आक्रमक दर्जाचो खेळाडू, विस्फोटक दर्जाचो खेळाडू दाजी मैदानामध्ये. षटकातील दुसरो चेंडू स्क्वेअर कटचो देखणो फटको. पॉइंटच्या कपड्यावरसून चेंडू थांबाचो नाही. पॉइंट जातलो जवळपास. चेंडूचा प्रवास यावेळी मात्र निश्चितपणाने दैव बलत्तर होता. चेंडू अडावलो गेलो मैदानामध्ये आणि जवळपास मैदानामध्ये तिहेरी धावेची लहर इली. 3 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 3 ने वधारली. 68 धाव फलकार. षटकारांचे हॅट्रिक करणारो अक्षय असतो स्ट्रायकिंग एंडला. आग खाऊन इंगळे वकणं म्हणजे काय असता, मुगड्यान रेस काढणं म्हणजे काय असता, समोरच्या संघाचे फौ कुटणं म्हणजे काय असता, या सगळ्या मालवणी म्हणींची आठवण करून देणारी अक्षयची बॅटिंग. अक्षयच्या बॅटमॅननं अजून एक मोठो फटको. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि अक्षयन कुटुक घेतले. अक्षयच्या षटकातील पुढचा चेंडू परत एकदा. यावेळी मात्र लॉंग लेगच्या डोक्यावरसून डायरेक्ट चेंडूचा प्रवास. आकांड्या पार, गडग्या पार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. षटकार. थँक्यू डीजे. सांघिक धावसंख्या धाव फलकार जाऊन पोहोचली 80 धावा आणि 80 धावामध्ये 6 चेंडू मध्ये 30 धावांची खेळी अक्षयची आपणाक भोग मिळाली. षटकातील पुढचा चेंडू परत एकदा मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न. चेंडू हवे स्वतः गोलंदाज आबा चेंडूच्या खाली. हई मात्र देव देता आणि निरांकार पाठ घेता. या मालवणी म्हणीची झाली आठवण. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतलो दाजी धुरत. आणि यावेळी मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 1 ने वधारली. 81 धावा. अक्षय मैदानाच्या बाहेर जातलो होतो. मात्र यावेळी अक्षयला मिळालेला जीवनदान, या जीवनदान मात्र शेवटच्या चेंडूवर महागात पडाक शकता. कारण अक्षयला शाळेत असताना सरांनी बाईंनी 1 2 हे पाडे शिकवकत नाही सर, डायरेक्ट 6 पाडो शिकवल्याने.
षटकारी पुढचा चेंडू, यावेळी मात्र परत एकदा चेंडू असा हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गोट्या काळसेकरच्या सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावलो. अक्षयच्या नावाचा लागलेला कलाम शेवटच्या चेंडूवर मात्र जाता जाता अक्षय मैदानामध्ये कार्य करून गेलो. सामनो जिंकायचं असलो तर 30 चेंडू आणि 82 धावांची असा आवश्यकता. राजाराम वॉरियर्स तळावडा संघ या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी केल्यान नाणेफेक जिंकली होती. या सामन्यामध्ये विजय स्पोर्ट उपादंड संघात मात्र फक्त नाणेफेकीचं कौल विजय स्पोर्ट उपादंड संघाच्या बाजून गेलो. त्यानंतरची सगळी गणिता आपण बघितली तर राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या बाजूने गेली. एकाच मालवणीत म्हटला जाता, केला तुका नि झाला माका. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. उडाया कृष्णा देवजी. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. सोमस्पोर्ट टेळसे बांबाडे अंसूर आणि स्वराज्य फायटर केरडी क्रिकेट संघ आपल्याला लास्ट पुकार आहे. टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. कृष्णा देवजी. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय महेंद्र गावडे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून सुंदर अशी ट्रॉफी आणि ट्रॉफी बरोबर द्वितीय पारितोषिक 31,025 रुपयाचं पारितोषिक आपण बघितलं. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्ष असणारा दबाम कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. मॅम फ्रॉम आरोंदा कृष्णा देवजी. टॉस होतोय. टॉस केला जातोय. तेरसे बांबार्डे सोमस्पोर्ट तेरसे बांबार्डे अंसूर विपक्ष स्वराज्य फायटर केरळी क्रिकेट संघ. सन्माननीय सुनील गावडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सोमस्पोर्ट तेरसे बांबार्डे क्रिकेट संघ टॉस विन झालाय. आपला निर्णय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी कळवा आणि त्यानंतर आवाज ऐकूया. जेवणानंतर दुपारच्या सत्रात सुस्त होऊन मस्त मॅच आपण ऐकूया. कृष्णा देवजी. पुणाजी कलंगुट को जो कि तो स्ट्राइक पर रहेंगे इस बल्लेबाज के लिए. चेंज अप पे हवा में गेंद ऑन साइड पर मिड विकेट सी मारेगा पर, जबकि अक्षय स्टार अक्षय वहां पर है जो कि 2 रन वहां पर बनते हुए और इन 2 रन के साथ टीम का स्कोर मैदान में पहुंचा मात्र 2 पर. वापस खेल और इस बार हवा में खेला कवर पर, हालांकि रन नहीं वहां पर मिलेंगे. पता है कि पुणा जी को इस समय पर अटैक बैटिंग करनी पड़ेगी, लेकिन गोवा राज्य के सबसे टॉप अगर बल्लेबाज है तो टॉप गेंदबाजी भी है.
घुंघरू जो कि मैदान पर चेहरे पर है, उसके हमेशा थोड़ी सी मुस्कुराहट रहती है। बात हमेशा हंसने के साथ रहती है, लेकिन घुंघरू के चेहरे पर जो मुस्कुराहट है वो अलग सा रहता है। फिर उनका हमेशा हंसने का अंदाज को अलग अलग रहता है। सामने वाला बिल्कुल उनके लिए कोई भी मुश्किल काम हो सकता है। ओ इस बार शरीर पर नहीं, शरीर पर पहले लगे अंपायर ने कह दिया मैदान पर टॉट गेंद विकेट के पीछे देखिए फिटनेस ताजी ताजी जरूरत का देखिए कितना बेहतरीन लेग स्लिप के बगल से गेंद जा रही थी, लेकिन ऐन मौके पर उसको लपका। हालांकि 2 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। मैच थोड़ा मुश्किल रहेगा इस सामने से इस मुकाबले में, क्योंकि जो जीती है टीम सेमीफाइनल का पहला मुकाबला शायद लग रहा है कि लक्ष्य बहुत दूर का पुणा जी को आज बैटिंग करनी पड़ेगी। और इस बार हवा में गेंद, एक सरल मौका इस कैच को लेने का और ये आउट मैदान पर। नया बल्लेबाज राकेश सारंग मैदान में पहुंच चुका है। लक्ष्य थोड़ा सा दूर का मैदान पर, लेकिन बैटिंग करनी पड़ेगी मुकाबले में। ओ आती हेलीकॉप्टर शॉट मिड विकेट सीमा रेखा पर से बाहर गेंद 6 रन के लिए। एक खूबसूरत माहौल मैदान पर, बिल्कुल अच्छा मुकाबला, दर्जेदार खेल मुकाबले का। गति परिवर्तन, इस बार हवा में गेंद, शायद बल भर के लगा, सांसें रुक गई, शायद घुंघरू पहुंच पाएंगे। ऐन मौके पर हाथ से गेंद, लगभग हाथ से करीब से गेंद छूटी वहां पर, डॉट गेंद निकली। एक ओवर के बाद टीम का स्कोर 8 रन पर। लक्ष्य 82 रन जो कि जिससे पीछे मैदान पर अक्षय घाटोल की धुआंधार बैटिंग, दूर दूर छक्के लगाए अक्षय घाटोल ने। स्टार अक्षय उनको क्यों कहा जाता है, 5 स्टार, आज बता दिया कि उनको स्टार अक्षय क्यों कहा जाता है। 5 छक्के लगाकर 5 स्टार अक्षय हो गए मैदान पर आज। लेफ्ट हैंडर खिलाड़ी जो कि स्ट्राइक पर रहेगा इस समय पर दर्शन बांदेकर के सामने। देखिए कद काठी की अगर बात बताई जाए तो दोनों खिलाड़ी बहुत कद वाले हैं, ऊंचे कद वाले, दर्शन और साथ साथ घुंघरू मैदान पर। लेकिन सिर्फ ऊंचा कद नहीं, उनका ऊंचा सम्मान भी हमेशा रहता है। हम पहले तमाम चैनलों को कह चुके, पहले लीग स्टेज पर जो मुकाबले मुकाबले यहाँ पर होते थे, खासकर उस समय पर दर्शन बांदेकर चीफ गेस्ट बनकर थे। योगेश परब और उसकी पूरी टीम का बिल्कुल धन्यवाद था वहां पर किया था। लेकिन उसके बाद आज मैदान पर योगेश परब ये खेलने के लिए आ चुके मैदान में। लड़ाई बहुत बड़ी होगी इस वक्त। इसके बाद 2 और से प्लेयर रहेंगे पूर्ण, खासकर एक पणजी से, एक वास्को से बिलोंग करेगा। ठीक है, घुंघरू से बात हो रही है वहां पर। इस बार हवा में गेंद, विकेट कीपर दाजी के लिए आउट।
नया बल्लेबाज मैदान पर इस वक्त पहुंच गए। विनय जाधव मैदान पर। आक्रामक खिलाड़ी है, बिल्कुल विस्फोटक खिलाड़ी है, लेकिन किस अंदाज की बैटिंग रहेगी। ओ अच्छा डिफेंस, बिल्कुल डिफेंस के वहां पर। नहीं, इनके पीछे दौड़ना ही नहीं है, 7-8 कदम भी दौड़ेंगे ना तो लगभग ये ग्राउंड पार हो जाएगा, इतने उनके कद के ये। घुंगरू भी जर्सी नंबर 8 पहनकर। योगेश परब बिल्कुल उनको कुछ बता रहे। साइकिल है मालिका वीर। ओ फिर से गति। बढ़िया लाइन वहां पर, बिल्कुल अच्छी बॉलिंग मैदान पर। डॉट गेंदों का प्रेशर बनेगा विनय जाधव पर, पता है कि इस समय पर बैटिंग चाहिए मैदान पर। लेकिन दूसरे से योगेश्वर अब दर्शन बांधेकर को खेलना इतना आसान। दो गेंदे जो शरीर पर लगी ना, एक शरीर पर एक बल्ले पर, मैं तो कहूंगा शायद वहां पर वो प्रेशर आ चुका। इनके पास गति अच्छी है। ऑन साइड पर मिड विकेट सीमा रेखा से बाहर उड़ाया 6 रन के लिए। अक्षय बिल्कुल अच्छा मौका। आज दाजी बॉलिंग कर सकते। आज प्रवीण कुबल नहीं है गेंदबाजी में, शायद तो निहाल बिल्कुल वहां पर रोहित तो है, रोहित बॉलिंग कर सकता है, अक्षय कर सकते। काफी गेंदबाजी उनके पास है। परिसरामध्ये सामान्य मोहन जाधव होडाडवरून येत आहेत। मोहन साहेब तुम्हाला विनंती करतो, आम्ही व्यासपीठावर बसायचं आहे। ओ क्लीन बोल्ट और एक विकेट मैदान पर निकलता बाप। लेग ब्रेक गेंद थी, टप्पा खाते अंदर की तरफ आती हुई। अच्छा देखिए किस तरह से माहौल बना मैदान पर, वो सफलता इस मैच में। हॅलो या स्पर्धेत अनेक मान्यवरांची मांदिळी असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी रंगतोय। आपण पाहतोय एका बाजूला राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात उभा ठाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय विजय उभादंडा। या दोन संघाच्या दरम्यान हा पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय। ओव्हर टू कृष्णा। तेज जोलेकर मैदान पर आ चुका है। देखिए लक्ष्य बहुत दूर का है और सामने घुंगरू मैदान पर। देखिए दर्शन और घुंगरू के जो 18 गेंदे ना, वो आपको आग के गोलों की तरह आएगी, वो आपको संभालनी पड़ेगी। लेकिन विनय ने एक छक्का जरूर लगाया, लेकिन उस बात का उतना कोई असर नहीं हुआ उस बॉम्ब गोलों पर। उनके खिलाफ अगर आपको अटैक करना है तो पहले बैटिंग कर कर अगर 20 40 45 बनते तो विकेट निकलते। ऑन साइड पर हल्के हाथ से देखिए दर्शन को कुछ योगेश परब टिप्स दे रहा है ऐसा लग रहा है मुझे, दर्शन हंस रहे हैं। योगेश के साथ सभी का याराना बहुत अच्छा है। लेकिन योगेश के अगर बात बताई जाए तो योगेश टीम में मौजूद था तब ओवरसीज खिलाड़ी दो अलग थे मैदान पर। दर्शन शायद योगेश को एक ऑलराउंड की आवश्यकता थी उस समय पर। ओ इस बार बढ़िया गेंदबाजी वहां पर। दाजी को देखिए, दाजी को देखिए, अब हमें कह रहे फिटनेस। दर्शन आपने क्या डोज डाला इनको फिटनेस का। दाजी आज बहुत तेज दौड़ रहे। दाजी के चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट, इतना तेज दौड़े ना दाजी के, शायद लगा हमें आज ये सोच रहे फिटनेस के बारे में। वापस खेल मैदान में चलता हुआ। ओ बढ़िया बढ़िया फील्डिंग वहां पर विकेट के पीछे। हालांकि शरीर पर गेंद लगी दाजी के, वाइट और 22 मतलब 2 रन मिलेंगे और टीम का स्कोर पहुंचा 19 पर पहुंचा टीम का स्कोर इस समय पर। इस मैच में लक्ष्य थोड़ा सा नहीं, बहुत दूर का मैदान पर है। गति परिवर्तन, फ्लिक ऑफ द रिस्ट, क्या टाइमिंग वहां पर
कमाल का तेज जो लेकर मुझे लग रहा है वही तो पहले मैच में सोचा था वो पहले बल्लेबाजी क्यों नहीं पहुंचे। अब लग रहा है कि उनके लिए थोड़ा सा मुश्किल हो रहा है बैटिंग करना। विनय जाधव जो कि तो स्ट्राइक पड़ेगा। दर्शन से खास आकर्षक बात योगेश परब कर रहे। मुझे लग रहा है कि काफी करीबी मामला होगा ये बात में फाइनल में। दर्शन योगेश बात कर रहे। ओ हो उड़ाया 6 रन के लिए। तेसे बम्बाड़े अंशुल सोमस्पोर्ट कप्तान अपना निर्णय बनाए, बताए क्या हुआ, क्या टॉस करने के बाद बैटिंग या बॉलिंग। शायद जेडी से सवाल पूछा जाएगा बाद में। अच्छा क्रिकेट हल्के हाथ से उनको ऑफिस खेलेगा, 1 रन वहां पर निकला जो कि इस वक्त रोहन दौड़े पहुंचे इस वक्त स्क्रीन पर, 1 रन वहां पर बनता हुआ। नया गेंदबाज मैदान में। बारह गेंदों पर 55 रन की आवश्यकता मैदान पर। योगेश पर हमें कल ही बता रहे थे परसों, 1 ओवर में 57 रन जिससे पिछले 1 ओवर में 51 रन बनाए गए। योगेश कुछ इस तरह से हो जाएगा तो मैं कहूंगा मैच बनेगा मैदान पर। एक ही ओवर डाला 57 रन जिससे पीछे 8 ओवर में, और पहली ओवर में लगभग 51 रन खर्च किए। ओ बढ़िया गेंदबाज वहां पर लेग स्टंप के बाहर है, वाइट वाइट बॉल मैदान पर, तेजस मैदान पर। वापस खेल मैदान में बनता हुआ, वो फिर से शरीर पर नहीं बल्ले पर लगी, लेग स्लिप के बगल से निकली गेंद। हालांकि दौड़ बहुत अच्छी है, 1 रन वहां पर मिलेगा, और जब तक गेंद को रोका जाएगा दूसरा रन मैदान पर बनता हुआ। इन 2 रन के साथ टीम का स्कोर 82 का जवाब देते हुए मैदान पर। और इस बार शायद वहां पर विकेट के बीच अच्छा काम किया, शरीर पर पहले लगी गेंद या फिर बल्ले पर देखना पड़ेगा। बिल्कुल लेग बाइस के रूप में मिलता हुआ मुकाबले में। इस 1 रन के साथ टीम का 31 पर पहुंचा स्कोर मैदान पर। और इस बार हवा में गेंद नहीं, आराम से तेजस दौड़िए मत, आराम से दौड़िए, चलते हुए आएंगे तो भी कोई फर्क नहीं पड़ेगा। गेंद खुद गेंदबाज की तरफ पहुंच रहे, एक ही रन वहां पर बनेगा। लक्ष्य अब दूर का बचा, अब आने वाली हर गेंद पर सिक्सर ही मारना पड़ेगा, अन्यथा मैच बिल्कुल मुश्किल। 9 गेंदे 50 रन मैदान में जिससे पीछे, 6 गेंदों में 50 बन सकते हैं, तो 9 गेंदों में बन सकते हैं। एकदम सब कुछ शांत है मैदान पर। ओ हेलीकॉप्टर, बहुत तेज शॉट, लेकिन स्टार अक्षय को बिल्कुल चकमा दिया गेंद ने। स्टार अक्षय जरा धीरे चलिए, वहां पर कोई आवश्यकता नहीं है। देखिए लक्ष्य बहुत दूर का है, कैमरामैन को भी आपको बिल्कुल बचना पड़ेगा, वहां पर टक्कर आपसे हो जाती है कैमरामैन के साथ, वहां पर शायद थोड़ा सा आपको बिल्कुल संभलना पड़ेगा। और इस बार में टाइम है ये, लेकिन कोई फर्क नहीं पड़ेगा, विकेट ना मिले मिले उस बात का अब कोई फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि काम दर्शन और घुंघरू ने बिल्कुल आसान।
गुड, हमारे पास बिल्कुल इस वक्त डीजे ऑपरेटर यश पहुंच चुका है। यश, आपका हार्दिक स्वागत। सुबह से ये नहीं था, काम के सिलसिले में थोड़ा सा बाहर गया था। योगेश, इस समय पर मैच थोड़ा सा मुश्किल में जा रहा है मैदान में। अब योगेश पर मैं तो कहूंगा आज शायद और किसी को बॉलिंग करनी पड़ेगी। और इस बार हवा में गेंद, देवीदास कुमार है स्क्वायर लेग पर, और ये है आउट मैदान पर। अंतिम 6 गेंदे बचे, शायद क्या दाजी की तरफ जाएंगे। थैंक यू डीजे। अक्षय के भाई मैदान पर इस वक्त पहुंच चुके गेंदबाजी के मोर्चे पर। भूषण, ओ लेग ब्रेक गेंद, बढ़िया बॉलिंग मैदान पर, डॉट गेंद निकलती हुई। इस बार हवा में गेंद, सीधे वहां पर खिलाड़ी की झोली में, आउट। थैंक यू डीजे। और कट किया, पॉइंट पर हवा में रखा गेंद को। एक रन से उतना कोई फर्क नहीं, 2-4 कोई बन जाते ना तब भी उतना कोई फर्क नहीं पड़ेगा। गेंद निकली 4 रन के लिए। लक्ष्य बहुत दूर का, 82 का फासला, सेफ होने का परिणाम होगा। 31 रनों की बैटिंग मैदान पर। उस बैटिंग के बलबूते पर शायद टोटल स्कोर बहुत बड़ा बना, और इतना बहुत बड़ा बना ना कि सामने वालों के लिए वो संकट का घेरा। ऑन साइड पर घूमकर खेला स्क्वायर लेग के ऊपर से, और एक बड़ा शॉट वन बाउंड्री से बाहर, 4 रन के लिए। स्पर्धेच्या माध्यमातून या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सत्यविजय गावडे यांच्या ठिकाणी आगमन झालंय। साहेब, आपल्याला विनंती, आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी येऊन स्थानपन्न व्हा। सन्माननीय कमलेश गावडे, आपल्याला विनंती, आमच्या मान्यवर कक्ष स्थानपन्न व्हा। थोड्याच वेळात अनेक मान्यवरांची मंडळी आमच्या रंगमंचावर या ठिकाणी बघायला मिळते। रंगमंच थोड्याच वेळात अनेक मान्यवरांनी भरलेला बघायला मिळेल। थोड्याच वेळात आपल्याला सुंदर असा या ठिकाणी अजून एक उखाण्यांची स्पर्धा सुद्धा सुरू होईल। म्हणजे स्पर्धेचा सांगतेचा दिवस आणि रंगतेत आली आहे स्पर्धा। असं वाटतं ही स्पर्धा कधी संपूच नाही असं वाटतंय, जणू काही सर्व रसिक प्रेक्षक